40 आयुष्यातला एक असा टप्पा आहे जिथे आपल्याला काही गोष्टी अचानक नव्याने कळायला लागतात. अशा गोष्टी जे कुठलं पुस्तक नाही शिकवत किंवा कुणी सांगत नाही, त्या फक्त अनुभवातूनच उलगडत जातात. चला, आज त्याच काही महत्त्वाच्या सत्यांबद्दल बोलूया. एक खूप साधं पण तितकंच खरं वाक्य आहे की 40 नंतर आयुष्य अचानक नाही बदलत, पण आपण नक्की बदलतो. म्हणजे बघा, बाहेर सगळं तसंच असतं, पण आपल्या आत, आपल्या बघण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल घडतो. आणि हाच बदल आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवून जातो. आठवून बघा, 40च्या आधीचं आयुष्य कसं होतं. एक रेस, नुसती धावपळ, पैशासाठी, नावासाठी, ओळखींसाठी, सतत स्वतःला सिद्ध करण्याची एक वेगळीच धडपड. पण जसा 40चा टप्पा ओलांडतो ना, तेव्हा हळूहळू कळतं की अरे, ही शर्यत नव्हतीच मुळी, हा तर एक प्रवास आहे. आणि मग स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागतं. इथूनच सुरू होतो तो खरा शोध, आतल्या शांततेचा. आणि या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात मोठा धडा कोण शिकवते माहितीये? आपलंच शरीर. हे आहे पहिलं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं सत्य. आपलं शरीर आहे ना, ते या वयात अचानक नाही बदलत. ते फक्त आपण तरुणपणी केलेल्या दुर्लक्षाचं बिल आपल्यासमोर ठेवतं, नाही का? रात्रीचं जागरण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, स्ट्रेसकडे केलेलं दुर्लक्ष, तेव्हा सगळंच चालून गेलं. पण आता शरीर प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागतं, लगेच सिग्नल देतं. आणि मग आपल्याला अक्षरशः आतून जाणीव होते की अरे, खरी संपत्ती तर आरोग्यच आहे. स्वतःची काळजी घेणं म्हणजे काही स्वार्थीपणा नाही, ती एक गरज आहे. आपल्याच भविष्यासाठी घेतलेली एक जबाबदारी आहे. पैसा लागतो नक्कीच, पण त्याने आरोग्य विकत घेता येत नाही, हे सत्य तेव्हा अगदी मनापासून पटतं. शरीरासोबतच मनाच्या आरोग्याचं महत्त्वही 40 नंतरच जास्त कळतं. आणि इथूनच आपण येतो दुसऱ्या सत्याकडे, जे आहे नात्यांबद्दल आणि आपल्या मानसिक शांततेबद्दल. पूर्वी कसं वाटायचं, प्रत्येक वादात आपणच जिंकले पाहिजे, आपलंच बरोबर आहे हे सिद्ध झालंच पाहिजे. आठवतंय? पण आता वाटतं की वाद जिंकण्यापेक्षा मनाची शांतता जास्त महत्त्वाची आहे. ती खूप मौल्यवान आहे. याच काळात ना, आपल्या मित्रमैत्रिणींचं वर्तुळ पण बदलतं. गर्दी कमी होते, पण जे राहतात ना, ते अस्सल असतात, खरे असतात. रोज बोलणं होत नाही, पण समज मात्र खूप खोलवरची असते. कारण आता ते खोटं हसण्याची किंवा उगाच नाती ओढून ताणून जपण्याची एनर्जीच नसते. जी नाती उरतात ती अगदी साधी, शांत, जी आपल्याला थकवत नाहीत, उलट ऊर्जा देतात. आणि जेव्हा नात्यांमध्ये ही शांतता यायला लागते, तेव्हा आपल्याला तिसरं सत्य उमगतं, ते म्हणजे आत्मस्वीकृती, म्हणजे स्वतःला स्वीकारणं. कारण खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण लोकांना खुश करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडतो. हे अगदी स्पष्ट होऊन जातं की आपण सगळ्यांना कधीच खुश ठेवू शकत नाही. आणि खरं तर तशी गरजही नसते. कितीही केलं तरी काही लोक नाराज राहणारच. खरी ताकद लोकांच्या वा म्हणण्यात नाहीये, ती आपण जसे आहोत तसंच स्वतःला स्वीकारण्यात आहे. हा बदल एका रात्रीत नाही होत, हळूहळू येतो. आपण आपल्या मर्यादा ओळखायला लागतो, आपल्या प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण देणं बंद करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाही म्हणायला शिकतो, तेही कोणत्याही गिल्टशिवाय. आणि आता चौथं सत्य, जे आपल्याला वेळेची किंमत शिकवतं. आणि ही जाणीव बहुतेकदा आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांकडे बघूनच होते. आपण बघतोय की आपले आईवडील आता हळूहळू थकत चालले आहेत. त्यांच्या आवाजातला तो पूर्वीचा जोर कमी झालेला जाणवतो. चालण्यात एक मंदपणा आलेला दिसतो. हे जे छोटे छोटे बदल आहेत ना, ते आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देतात. आणि तेव्हा आतून एक धक्का बसतो की अरे देवा, वेळ किती पटकन निघून गेला. आणि मग आपण परत विचार करायला लागतो की आपला हा उरलेला मौल्यवान वेळ आपण कसा आणि कोणासाठी खर्च करायचा आहे. आणि मग ही सगळी सत्य एकत्र येतात आणि आपल्याला आयुष्याकडे बघण्याची एक नवीन, एक अधिक स्पष्ट अशी नजर देतात. स्वतःसाठी वेळ काढणं, जी पूर्वी एक लक्झरी वाटायची, ती आता एक गरज बनते. आपल्या मनाचं ऐकणं, शांतपणे बसणं, स्वतःशीच संवाद साधणं. अरे, हीच तर खरी श्रीमंती आहे, हे कळतं. आणि ही शांतता आता बोर करत नाही, उलट ती आपल्याला रिचार्ज करते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या टप्प्यावर आयुष्य अर्ध संपलेलं नाहीये. उलट ते जास्त क्लिअर झालं आहे, जास्त स्पष्ट दिसू लागलं आहे. तरुणपणीची ती धावपळ, ती घाई आता मागे पडलीये आणि आपण जास्त जागरूक झालो आहोत. म्हणून लक्षात ठेवा, 40च्या पुढची व्यक्ती हरलेली नसते, ती शहाणी झालेली असते, अनुभवांनी श्रीमंत झालेली असते. जर हे बोलणं कुठेतरी आपल्या मनाला स्पर्श करून गेलं असेल, तर जरा विचार करा. कदाचित आपल्या आसपास, आपल्या ओळखीत कोणीतरी असेल, ज्याला आज हे ऐकण्याची खूप गरज असेल.